संदर्भातली एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांचे लाभ आता बंद करण्यात येणार आहेत। आता एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे FSC मल्टिपल इन फॅमिली असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केलाय। ऑगस्ट पासून कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे। होय, लाडक्या बहिणींसाठी आता जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा लवकरच वाटप होणार आहे। यादी तयार करणार आहेत। यादी तयार करायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यात यादी सुरू झालेली आहे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव यादीत आलेलं आहे आणि ते कसं चेक करायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ही जी अर्ज पडताळणी आहे ही किती दिवस अजून चालणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेतून पास होऊन त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो कोणत्या दिवशी येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हो, ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याची तारीख ठरलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, पटकन व्हिडिओ बघायचा आहे, संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय परंतु परत तुम्हाला माहीत नाही होत काय अपडेट आलेले आहे। त्यासाठी अपडेट घेण्यासाठी दररोज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत 100% पोहोचेल। कारण भरपूर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा महिना हप्ता कधी येणार हे माहीत नाही आहे, तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सोबतच ऑगस्ट महिन्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची तिथं पूर्तता करायची आहे तेही तुम्हाला सांगणार आहे। चेक हा बँकेत डिपॉझिट झालेला आहे ऑगस्ट महिन्याचा, परंतु वितरण अजून सुरू झालेलं नाही। लक्षात घ्या, ऑगस्ट महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही। ऑगस्ट महिन्याचं वितरण कधी होणार आणि कोणत्या बहिणींना होणार, कोणत्या लाडक्या बहिणी बाद होणार, हे संपूर्ण डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 मिनिटात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि एक चिंता वाढवणारी ही बातमी आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत आहेत की यांना ऑगस्ट महिनासुद्धा जो आहे हप्ता तो सुद्धा मिळणार आहे, परंतु तसं होणार नाही। आता बघा, अजून सुद्धा जुलै महिन्याचा हप्ता राहिलेला आहे, तर त्या जुलैचा जो हप्ता राहिलेला आहे अशा लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आज वितरित होणार आहे। लक्षात घ्या, जुलैचा आणि जूनचा जो मागचा हप्ता राहिला होता, ज्यांनी मी सांगितलं होतं तो नमुना फॉर्म ज्यांनी भरलेला असेल त्यांना ज्यांना जूनचा हप्ता आला नव्हता त्यांना जूनचा हप्ता येणार आहे आणि जुलैचा हप्ता ऑगस्टचा महिना आज येणार नाही। आज जून आणि जुलैचे जे राहिलेले हप्ते होते ज्या लाडक्या बहिणींना, त्यांचे वितरण हे सुरू राहणार आहे। लक्षात घ्या, त्यांचं DPD झालेलं आहे, बँक खात्यामध्ये त्यांना पैसे येतील। आज 15 ऑगस्ट आहे। संपूर्ण आपला भारत देश आज साजरा करत असतो स्वातंत्र्य दिन, त्यामुळे सर्व आपल्या भारतीय बंधू भगिनींना 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता सरकारनं सुरू केलेलं आहे ती म्हणजे अर्ज पडताळणी। अर्ज पडताळणी ही स्वतः अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन सगळे कागदपत्र चेक करत आहे एक एक ऑनलाईन पद्धतीने। आता हे कुठे आणि कसं चालू आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे की हो, आता अंगणवाडी सेविका घरी येत आहेत आणि चौकशी करायला सुरुवात झालेली आहे। बघा, ह्याची जी सुरुवात आहे मी तुम्हाला सांगतोय कशी झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात झालेली आहे। तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा ह्या एकंदरीत ह्या जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप अर्ज पडताळणी कागदपत्रांची जी तपासणी आहे ही सुरू झालेली आहे। कागदपत्राची जी चेकलिस्ट आहे मी तुम्हाला सांगतो आता कोणते कोणते कागदपत्र नेमकं ह्याच्यामध्ये चेक केले जातात आणि तुम्हाला नेमकं ह्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणाला येणार, कुठल्या दिवशी येणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं खूप अशी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचे जे कागदपत्र जे चेक केलं जातं ते म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, आता जे सगळ्यात महत्त्वाचं हे तर जे आहे ते म्हणजे पहिली गोष्ट तर तुमचं बँकेचं खातं आणि तुमचं आधार कार्ड। भरपूर ठिकाणी असं झालं आहे की फेक बँकेचे अकाउंट दिले गेलेले आहेत। अर्ज लाडक्या बहिणीचाच आहे, परंतु जे बँक अकाउंट आहे ते कुठले तरी इतर लोकांचंच आहे। काय केलं आहे, ज्या लाडक्या बहिणींना बघा अर्ज भरता येत नव्हता अशा लाडक्या बहिणींची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यांनी अर्ज तर भरला आहे परंतु त्यांना पैसेच येत नाहीत, बंद झालेत। त्याचं कारण असं झालं आहे की त्यांनी असं कोणाची तरी हेल्प घेतलेली आहे, ज्यांना ह्या ऑनलाईन गोष्टी माहीत आहेत त्यांच्यासोबत फ्रॉड झालेला आहे। त्यांनी काय केलं, संपूर्ण डिटेल लाडक्या बहिणीचे तर घेतल्याच, परंतु अकाउंट जे असतं बँकेचं ते मात्र स्वतःचं दिलं आणि अर्ज अप्रूव्ह झाला। कारण संपूर्ण माहिती तर बरोबर होती, परंतु झालं काय, जे बँक अकाउंट होतं ते मात्र त्या लाडक्या बहिणीचं नसून त्या व्यक्तीचं आहे ज्यांनी त्या फॉर्म भरलेला आहे।
अशा भरपूर केसेस महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेल्या आहेत. त्यामुळं लाडकी बहीण असं चिंताग्रस्त होती की मला पहिले हप्ते येत होते आता येत नाहीत. तर एकदा आपलं बँक खातं चेक करून घ्या, तेच आहे का. आपल्या ऑनलाईन पद्धतीने जी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करून घ्या. आपल्याला आत्तापर्यंतचे किती हप्ते आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे तुमची बँक आहे त्या बँकेसोबत एकदा बघा की आपलं अकाउंट चालू आहे का, आपल्या अकाउंटची KYC झालेली आहे का. आणि दुसरी गोष्ट तुमचं कुठलंही का असो, बँक खातं पोस्टाचं असो नाही तर इतर कुठलंही, तुमचं जे आधार कार्ड तुम्ही लिंक केलेलं आहे ते ॲक्टिव्ह असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. लक्षात आलं. दुसरी गोष्ट काय होतं बघा, भरपूर लाडक्या बहिणींना पैसे यायचं बंद झालेलं आहे. त्याच्या मागची कारणं तुम्हाला मी सांगतोय. कारण काय होतं आहे ते भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, कागदपत्र चुकीची दिलेली आहेत. काय होतं आहे, अर्ज पहिलं ज्यावेळेस अर्ज पडताळणी झाली नव्हती तेव्हा एवढं काही सरसकट नीट बारीकपणे चौकशी केली गेली नाही, परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीचे कागदपत्र दिलेले आहेत. त्या चुकीच्या कागदपत्रांमुळेच त्या लाडक्या बहिणी पात्र होत नाही. तर तुम्हाला संपूर्ण ही नवीन एकदा कागदपत्र काढून तिथं अंगणवाडी सेविकेला जमा करायचे आहेत. जसं की सगळ्यात महत्त्वाचं तुमचा शाळेत सोडल्याचा दाखला असेल, दुसरं तुमचं आधार कार्ड असेल, तिसरं तुमचं रेशन कार्ड असेल. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडं अतिशय महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये पात्र व्हाल. आणि तुम्ही आता म्हणाल कोणाला किती पैसे मिळतील, कुठल्या तारखेला मिळतील आणि कुठल्या बँकेत मिळतील, पोस्ट खात्यात येणार का, तर हो, संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जुलै आणि जूनचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींनी नमुना अर्ज भरला होता बघा, मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं अंगणवाडीमध्ये तो अर्ज भेटतो. तर तो अर्ज त्यांनी भरला, त्यांना आज वाटप होईल. ऑगस्ट महिन्यासाठी अपडेट म्हणजे ऑगस्टचा महिन्याचा हप्ता आपल्याला आता येईल त्या 4 ते 5 दिवसात पाहायला मिळणार आहे. हो, आपल्याला 17 ऑगस्टपासून पुढे हा हप्ता पाहायला मिळणार आहे. कारण 17 ऑगस्टपर्यंत अर्ज पडताळणी यादी तयार करणं हे काम चालू राहणार आहे. 17-18 ऑगस्टपर्यंत गणपती येण्या अगोदर, गणेश उत्सवाच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा मिळणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना ज्या पात्र होते त्यांना लगेच पैसे तिथं हे ॲड करणार आहे. त्यामुळं हे जे मी तुम्हाला आता जे महत्त्वाचं कामं सांगितलं तेवढे करून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज हा येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मी जे सांगतो ते काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. कारण काय होतं त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. कमेंट्स करून सांगा की अर्ज पडताळणी थांबली पाहिजे का, कोणता जिल्हा आहे तुमचा, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत आणि तुम्हाला ह्या एकंदरीत अर्ज पडताळणीबद्दल काय वाटतं तुम्ही. कारण तुम्ही जोपर्यंत कमेंट्स करणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे पोहोचत नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. अर्ज पडताळणीबद्दल काय कागदपत्र असतात, कोणते कागदपत्र असतात आणि त्यांना सांगणारं सुद्धा कोणी नसतं. आणि मग अचानक घरी आल्यानंतर कोणीतरी चेक करणारे, तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतात आणि तुम्ही योजनेतून बाहेर जाता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.